नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदात्यांनी नेमकं कोणत्या सदस्याला मतदान केलं पाहिजे या व्हिडिओच्या मार्फत पाहायचंय। कारण जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की या पुढाऱ्यांना असं वाटतं की आपण पैशाच्या जोरावर यांची मतं विकत घेऊ आणि सत्तेमध्ये जाऊ, म्हणजे गाव खेड्यातला विकास न करता यांना सत्तेत बसण्याची जास्त हौस आहे। कुठेतरी याला आपण मोडकळीस आणलं पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये म्हणतो आपण युवा पिढी आहे, एज्युकेटेड मुलं आहेत, पण जर त्यांचा वापर याच्यासाठी होत असेल तर 100% सांगा गावखेड्यातला विकास होणार आहे का? गावखेड्यातला विकास करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते। जिल्हा परिषदेचा सदस्य गावखेड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी असतो। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जे अवजारे लागतात ते मिळवून देण्याचं काम या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्याचं असतं। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते रस्त्याचं बांधकाम करण्याचं काम यांच्याकडे असतं, पण अजून सुद्धा गावखेड्यातील शेतात जाण्यासाठी रस्त्यामध्ये चिखल आहे। रस्त्यामध्ये चिखल असण्याचं एकमेव कारण आहे कारण आपण आतापर्यंत या पुढाऱ्यांच्या पैशाला बळी पडलोत। मग सध्या हे नव युवक या लोकांना धडा शिकवण्यासाठी पुढे येऊ शकतात, पुढाऱ्यांना प्रश्न विचारू शकतात की बा मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षातील उमेदवाराने आमच्यासाठी काय केलं, आमच्या शेतकरी बांधवांसाठी सर्कल मधले कोणते प्रश्न मार्गी लावले। हे प्रश्न जोपर्यंत आपण त्यांना विचारणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाहीये। म्हणून युवा पिढींनी यांना प्रश्न विचारले पाहिजे। यांच्या पैशाला जर आपण अजूनही बळी पडलो तर 100% गावखेड्यातला विकास होणार नाही। अजून पाहायला गेलं काही गावखेड्यामध्ये स्मशानभूमी सुद्धा व्यवस्थित नाहीये, काही गावखेड्यामध्ये अजून नाले सुद्धा बरोबर नाहीयेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्पष्ट सांगितलंय आपण 100% या लोकशाहीमध्ये महत्त्वाचं शस्त्र वापरू शकतो, ते आहे आपलं मतदान। मग मतदान करते वेळेस यांच्या पैशाला बळी न पडता, यांच्या दारूला बळी न पडता आपण योग्य तो उमेदवार आपल्या सर्कल मधून निवडून दिला पाहिजे। आपल्याच सर्कल मधील खेडेगावातील एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर जिल्हा परिषदेला पाठवला तर त्याला त्या प्रभागातील त्या सर्कल मधील शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती असतील, कोण्या खेडेगावामध्ये काय नाही याची त्याला जाणीव असेल, कोणत्या खेडेगावामध्ये रस्ते चांगले आहेत, कोणत्या खेडेगावामध्ये रस्ते अजून झालेच नाहीयेत, कोणत्या खेडेगावामध्ये अजून स्मशानभूमी तयारच झाली नाहीये, कोणत्या खेडेगावामध्ये अजून नाले बरोबरच नाहीयेत, कोणत्या खेडेगावामध्ये शेतात जाण्यासाठी अजून रस्ते बांधलेच नाहीयेत, त्या सर्कल मधील एखाद्या व्यक्तीला माहिती असतं। पण आता सध्या पुढारी काय करतायत की आमदाराच्या जवळचा एखादा व्यक्ती उभा करायचा, मंत्र्यांच्या जवळचा एखादा व्यक्ती उभा करायचा आणि यांचे मतं पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे आणि सत्तेमध्ये थंडगार एसी मध्ये बसायचं। हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। युवा पिढींनी याचा विचार करून सर्वसामान्य व्यक्तींना जागृत करण्याचं काम यांचं आहे। तुम्ही जर जागृत नाही केलंय तर 100% तुमच्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाहीये। म्हणून ध्यानात ठेवा, हे सर्व तळागाळातील व्यक्तींना महत्त्वाचा अधिकार आहे। आपण मतदान केल्याशिवाय हा व्यक्ती निवडून येऊच शकत नाही। म्हणून आपलं मतदान विकत न देता योग्य व्यक्तीला मतदान करण्याचा विचार आपण या निवडणुकीमध्ये कराल, हीच या व्हिडिओच्या मार्फत अपेक्षा बाळगतो। थांबतो, धन्यवाद।